हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजची रेसिपी आहे मेथी वडा. तर त्यासाठी इथे मी मेथी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. त्यानंतर 3 ते 4 चमचे तीळ घेतलेत, कोथिंबीर घेतली आहे, लसूण, अर्धा इंच आलं, 5 ते 6 मिरच्या, त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 4 ते 5 चमचे गव्हाचं पीठ आणि 2 चमचे राईस फ्लोअर म्हणजेच तांदळाचं पीठ घेतलंय व जे काही मसाले लागणार आहेत ते सगळे घेतलेले आहेत. त्यानंतर मेथी ते आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथे मी सगळी मेथी अशी बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे. आता इथे मी मिरच्या, लसूण आणि आलं व थोडीशी कोथिंबीर एकत्रित मिक्स करून वाटून घेणार आहे. आता 1 ते 1.5 चमचा मी मिरचीचं वाटण घेतलंय. त्यानंतर पांढरे तीळ घेतलेत, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, ओवा घेतलेला आहे, त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची यामध्ये आणि चवीनुसार मीठ. इथे मी साधारणपणे 1 ते 1.5 चमचा मीठ वापरते. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर घ्यायची आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मेथीच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आता भाजीमध्ये आपण मीठ टाकल्यामुळं भाजीला आपोआप पाणी थोडंफार सुटतच असतं. त्यानंतर इथं मी 3ही पीठं टाकून घेते. तांदळाचं पीठ, त्यानंतर गव्हाचं पीठ आणि थोडं थोडं करत आपल्याला बेसनचं पीठ सुद्धा यामध्ये टाकायचे आणि अशा प्रकारे मळून घ्यायचे. त्यानंतर इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचे. तर कांद्यामुळे खूप छान चव येते वड्यांना. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला पीठ मळायचंय आणि जास्त पातळ पण नकोय किंवा जास्त घट्ट पण नकोय. आणि हाताला थोडंसं तेल लावून अशा प्रकारे आपल्याला त्याचे वड्या बनवून घ्यायचे. तर छानसा असा गोल आकार द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला तेलात टाकल्यानंतर वड्यांना भेगा पडणार नाहीत. तर चवीला अतिशय टेस्टी लागतात ह्या वड्या. तुम्ही सुद्धा करून नक्की बघा. आणि आता आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर एकदम कमी फ्लेमवरती आपल्याला वड्या तळायचे आहेत जेणेकरून त्याचा आतील भाग सुद्धा छान तळा जाईल. तर तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आणि अशा प्रकारे सगळ्या वड्या मी एक एक करून तळून घेते. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.